आज आपण सगळे आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न बघतो. सक्सेसफुल व्हायचे, पैसे कमवायचे, डिसिप्लिन बनायचे, स्वतःचं लाईफ इम्प्रूव्ह करायचे. पण एक गोष्ट नेहमी घडते, आपण सुरुवात खूप मोटिवेशननी करतो, एक्साइटमेंट असते, पण काही दिवसांनी सगळं थांबतं. मग आपण स्वतःलाच दोष देतो, माझ्याकडून कन्सिस्टन्सी राहत नाही, मी फोकस करू शकत नाही. पण खरा प्रॉब्लेम तुमच्यात नाही, तर प्रॉब्लेम आहे तुमच्या सिस्टीम मध्ये. कारण मोटिवेशन हे नेहमी टेम्पररी असतं, पण सिस्टीम मात्र परमनंट असतो. तुमचं फ्युचर एका मोठ्या डिसिजननी नाही, तर रोज घेतलेल्या छोट्या छोट्या डिसिजन्सनी ठरणार आहे. ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवते की मोठा बदल हा एकदम होत नाही, तो छोट्या छोट्या हॅबिट्स मधून तयार होतो. जसं रोज थोडं थोडं पाणी साचतं आणि एक दिवस मोठं साठं तयार करतं, तसंच तुमच्या छोट्या छोट्या ऍक्शन्स तुमचं आयुष्य घडवतात. जर तुम्ही रोज 1% इम्प्रूव्ह होत गेलात, तर वर्षभरात तुम्हीही कम्प्लिटली वेगळे बनता. आणि जर तुम्ही रोज छोट्या छोट्या चुका रिपीट केल्या, तर फेल्युअर सुद्धा हळूहळू बिल्डअप होत जातो. आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स, तुम्ही कोण आहात हे महत्वाचं. बहुतेक लोक म्हणतात, मला जास्त अभ्यास करायचा आहे, मला पैसे सेव्ह करायचे, मला डिसिप्लिन व्हायचंय. पण हा अप्रोच टेम्पररी असतो, कारण तुम्ही फक्त रिझल्टवर फोकस करताय. ॲटॉमिक हॅबिट सांगते, डोंट फोकस ऑन गोल्स, फोकस ऑन दी आयडेंटिटी. तुम्ही रोज अभ्यास करता म्हणून तुम्ही फोकस बनत नाही, तुम्ही स्वतःला फोकस्ड समजता म्हणून तुम्ही रोज अभ्यास करता. एक्झाम्पल, जर एखाद्याला मोबाईलचा वापर कमी करायचा असेल आणि कोणी त्याला विचारलं की तू खूप फोन वापरतो का, तर तो म्हणेल हो, पण मी वापरतो, पण तो आता मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ तो अजूनही फोन डिपेंडंट आयडेंटिटी मध्ये आहे. पण जर तो म्हणाला नाही, मी माझा वेळ कंट्रोल करणारा माणूस आहे, इथे त्याची आयडेंटिटी चेंज झाली. हॅबिट लूप, तुमचा ब्रेन कसा पॅटर्न तयार करतो. प्रत्येक हॅबिट 4 स्टेपमध्ये तयार होते. क्यू, क्रेविंग, रिस्पॉन्स अँड रिवॉर्ड. एक्झाम्पल, तुम्ही थोडे बोर झालात. क्यू, तुम्हाला काहीतरी इंटरेस्टिंग बघायचं आहे. क्रेविंग, तुम्ही सोशल मीडिया उघडता. रिस्पॉन्स, आणि तुम्हाला इन्स्टंट एंटरटेनमेंट मिळतं. रिवॉर्ड, आपण हॅबिट्स रिपीट करत नाही, आपला मेंदू रिवॉर्ड रिपीट करत राहतो. जर तुम्हाला तुमची हॅबिट चेंज करायची असेल, तर क्यू इनव्हिजिबल करा, हॅबिट डिफिकल्ट करा आणि रिवॉर्ड अनअट्रॅक्टिव्ह ठेवा. जर तुम्हाला सोशल मीडिया अर्थातच मोबाईलचा वापर कमी करायचा असेल, तर ऍप्लिकेशन अनइन्स्टॉल करा किंवा नोटिफिकेशन ऑफ करा. जर तुम्हाला स्टडी इन्क्रीज करायचा असेल, तर बुक्स तुमच्या समोर विजिबल ठेवा. मेक इट इझी. लोक एकदम मोठं चेंज करायला जातात, दररोज 3 ते 4 तास अभ्यास आणि रोज 2 तास रीडिंग, पण 3 ते 4 दिवसांनी कन्सिस्टन्सी तुटते आणि सगळं थांबतं. ॲटॉमिक हॅबिट्स सांगते, स्टार्ट स्मॉल बट स्टे कन्स्टंट. मोठी सुरुवात नाही, तर छोटी पण सातत्यपूर्ण सुरुवात आयुष्य बदलू शकते. स्टडी सुरू करायचा आहे, फक्त 15 ते 20 मिनिटं. रीडिंग सुरू करायचे, फक्त 2 पेजेस. रायटिंग हॅबिट्स, दररोजच्या 10 ओळी. हे छोटे वाटतं, पण तुमचा ब्रेन रेजिस्ट करत नाही आणि हळूहळू ती हॅबिट ग्रो होते आणि स्ट्रॉंग होते. एन्व्हायरमेंट, तुमचं आसपासचं एन्व्हायरमेंट तुमचं फ्युचर ठरवतं. आपण समजतो की विल पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे, पण खरं काय आहे माहितीये का, तुमचं एन्व्हायरमेंट तुमच्या डिसिजन्स आधीच ठरवतं. एक्झाम्पल, तुमच्या टेबलवर मोबाईल असेल, तुम्ही डिस्ट्रॅक्टेड व्हाल. तुमच्या टेबलवर बुक्स, नोट्स असतील, तर तुम्ही अभ्यास करा. जर तुम्हाला खर्च कमी करायचा आहे, ऑनलाईन शॉपिंग ऍप्स डिलीट करा. जर तुम्हाला प्रोडक्टिव्ह व्हायचंय, क्लीन वर्क प्लेस ठेवा. कन्सिस्टन्सी, परफेक्ट नाही, रेग्युलर बना. लोक परफेक्ट बनण्याचा प्रयत्न करतात, पण कन्सिस्टन्सी टिकवत नाहीत. 2 दिवस फोकस, मग ब्रेक आणि मग गिल्ट आणि देन सोडून देणं. ॲटॉमिक हॅबिट्स सांगते, नेव्हर मिस ट्वाइस. एक दिवस चुकणं फेल्युअर नाही, पण पुन्हा सुरू न करणं हे खरं फेल्युअर आहे. कंपाऊंड इफेक्ट, छोट्या हॅबिट्सचा रिझल्ट लगेच दिसत नाही, म्हणून लोक मधूनच सोडून देतात. फॉर एक्झाम्पल, रोज 20 मिनिटांचं स्टडी, काही दिवसात फरक नाही, 6 महिन्यांनी मॅसिव्ह इम्प्रूव्हमेंट. रोज 50 रुपयांची किंवा 100 रुपयांची सेव्हिंग, लगेच काही नाही, पण इयर्स नंतर स्ट्रॉंग फंड. जे आज छोटं वाटतं, तेच तुमचं उद्या बिगेस्ट स्ट्रेंथ बनतं. शेवटी एकच गोष्ट लक्षात घ्या, तुमचं आयुष्यात एका मोठ्या डिसिजननी तुमचं आयुष्य बदलणार नाहीये, ते तुमच्या रोजच्या हॅबिट्सनी बदलणार आहे. तुम्ही आज जे रिपीट करताय, तेच उद्या तुमची आयडेंटिटी बनणार आहे. जर हा व्हिडिओ खरोखरच तुम्हाला विचार करायला लावत असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच पॉवरफुल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.